भोंदू बाबा अशोक खराताचा तुरुंगातील नवा ड्रामा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MHB मराठी न्यूजमध्ये. महिलांवरील अत्याचार आणि फसवणुकीच्या गंभीर आरोपाखाली सध्या जेलची हवा खात असलेला भोंदू बाबा अशोक खरात आता तुरुंगातही आपले रंग दाखवू लागला आहे. बाहेर असताना हजारो लोकांना लुटणारा हा भोंदू आता चक्क पोलिसांनाच गंडवण्याचा प्रयत्न करतोय. तो नक्की काय डाव टाकतोय हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. हेडलाईन: तुरुंगातही भोंदूगिरी, खराताचा पोलिसांवर मोहिनी घालण्याचा प्रयत्न. मित्रांनो, म्हणतात ना, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं. ही म्हण सध्या भोंदू बाबा अशोक खरातला तंतोतंत लागू पडतीये. SITच्या ताब्यात असलेला हा खरात आता नाशिक पोलिसांच्या कोठडीत आहे. पण तिथेही त्याची नाटकं काही थांबलेली नाहीत. 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यापासून खरात पुरता हादरला आहे. आता तिथल्या सुविधा मिळवण्यासाठी आणि पोलिसांची सहानुभूती मिळवण्यासाठी त्याने एक नवीन फंडा शोधला आहे. धमकी ते आमिष, खराताचा दुहेरी डाव. मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला खरातने पोलिसांना "मला त्रास दिला तर देवाचा कोप होईल" अशी धमकी देऊन घाबरवण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा खाकी वर्दीसमोर त्याची ही डाळ शिजली नाही, तेव्हा त्याने आता भविष्य सांगण्याचं गाजर दाखवायला सुरुवात केली आहे. सूत्रांच्या मते खरात चक्क तिथे तैनात असलेल्या पोलिसांच्या मुलाबाळांची माहिती काढून त्यांचं भविष्य सांगण्याचा दावा करतोय. "तुमचं काय होणार हे मला माहिती आहे. मी तुमचं भविष्य सांगतो," असं म्हणत तो पोलिसांवर प्रभाव टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करतोय. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं चॅलेंज. खराताच्या या वाढत्या नौटंकीवर आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. समितीचे कृष्णा चांदगुरे यांनी म्हटलं आहे की खरात हा अत्यंत चतुर असून तो आपल्या बोलण्याने समोरच्याला भुरळ घालण्याचा प्रयत्न करतोय. जर पोलिसांना या भोंदूची मोडस ऑपेरंडी समजून घ्यायची असेल किंवा तपासात मदत हवी असेल, तर आमचे कार्यकर्ते पूर्ण सहकार्य करायला तयार आहेत. तर मित्रांनो, कायद्याच्या कचाट्यात सापडलेला हा भोंदू आता चमत्काराचा आधार घेऊन सुटायचा प्रयत्न करतोय. पण पोलीस प्रशासन त्याच्या या थापांना अजिबात बळी पडलेलं नाही. तुम्हाला काय वाटतं? अशा भोंदू बाबांना कोणती कडक शिक्षा व्हायला हवी? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी MHB मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.